महत्त्वाची बातमी 2019 मध्ये महाराष्ट्रात विधानसभेला आम्हाला बहुमत मिळालं असं शहांनी म्हटलंय। पण ठाकरेंना पवारांनी त्यांच्यासोबत सहभागी करून घेतलं। आम्ही युती म्हणून निवडणूक लढवली होती असं अमित शहा म्हणाले। तर भ्रष्टाचार करणाऱ्या नेतेमंडळींवर कारवाई होणारच। अमित शहा एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत हे वक्तव्य त्यांचं। तर ग्राफिक्सच्या माध्यमातून आपण बघूयात अमित शहा नेमकं काय म्हणालेत। विधानसभेला आम्हाला बहुमत मिळालं पण पवारांनी आमचे मित्र उद्धव ठाकरेंना त्यांच्यासोबत सामील करून घेतलं। ठाकरे आमचे मित्र होते, आम्ही युती म्हणून निवडणूक लढवली होती। तेव्हा कुणी त्यांना नैतिक आणि नीतिमत्तेचे प्रश्न विचारले नाही। तर दादांवर काय ते म्हणाले ते देखील पाहूयात। एक गुन्हा दाखल झाला की 4-5 गुन्हे दाखल होतात। एक भ्रष्टाचाराचा, एक सत्तेचा गैरवापर, एक प्रशासकीय त्रुटीवर आणि एक पुराव्याशी छेडछाड करण्यासंदर्भात। तर मुख्य प्रकरणामध्ये 4ही प्रकरणं गुंफली जातात। मुख्य आरोपाबद्दल कोणी बोलत नाही, परंतु 4 प्रकरणं बंद झाल्याचा मुद्दा उपस्थित करतात। भाजपमध्ये सामील झालेल्या नेत्यांवरील प्रत्येक प्रकरणात योग्य प्रक्रियेचे पालन केले जाणार आहे, असं अमित शहांचं वक्तव्य।